मागील 1 महिन्यापासून ऊस उत्पादकांची एकच मागणी, ऊस दर वाढवून द्या. परंतु मनमानी करून बसलेले आणि सरकारचे नसलेले लक्ष यामुळे शेतकरी अक्षरशः दोन्ही बाजूने भरडला जातोय. काही ठिकाणी आंदोलने पाहायला मिळाली तर काही ठिकाणी आमरण उपोषण. मात्र तरीही शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही. नक्की शेतकऱ्यांनी न्याय मागायचा तरी कुठे? शेतकऱ्यांच्या अखेर मागण्या आहेत तरी काय? जाणून घेऊयात आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमधून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते. कडाक्याच्या थंडीत सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस दरासाठी सुरू असलेलं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललं असून या आंदोलनामध्ये आता संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. ऊसाला पहिला हप्ता 3,500 रुपये प्रति टन मिळावा या ठाम मागणीसाठी शेतकरी नेते समाधान फाटे हे आपल्या 3 सहकाऱ्यांसह गेले 6 दिवस वाखरी पालखी तळावर आमरण उपोषणला बसले आहेत. आंदोलनाच्या 6व्या दिवशी समाधान फाटे यांची तब्येत अत्यंत नाजूक बनली असून त्यांनी आजपासून उपचार घेणे थांबवले आहे. यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. समाधान फाटे यांची प्रकृती ढासळत असताना सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील अनेक शेतकरी नेते पंढरपूरकडे रवाना झाले असून आंदोलन अधिक व्यापक करण्याची तयारी सुरू झाली आहे. प्रशासनाने आणि शासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास हे आंदोलन राज्यव्यापी रूप धारण करेल असा स्पष्ट इशारा शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील ऊस मोठ्या प्रमाणात शेजारच्या सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर तसेच पुणे जिल्ह्यातील मीरा भीमा परिसरातील साखर कारखान्यांकडे वळत आहे. विशेष म्हणजे या कारखान्यांकडून शेतकऱ्यांना पहिली उचल थेट 3,500 रुपये दिली जात आहे. लांब अंतराची वाहतूक असूनही शेजारचे कारखाने हा दर देऊ शकतात, मग सोलापूर जिल्ह्यातील कारखाने कमी दर का देत आहेत असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. याच असंतोषातून पहिल्याच दिवशी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सीताराम आणि पांडुरंग सहकारी साखर कारखाने बंद पाडले. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेत या दोन्ही कारखान्यांनी पहिली उचल वाढवून 3,000 रुपये प्रति टन जाहीर केली. याच धास्तीमुळे बबनराव शिंदे यांच्या दोन्ही कारखान्यांनी तसेच आमदार अभिजित पाटील यांच्या विठ्ठल कारखान्याही तातडीने 3,000पेक्षा जास्त पहिली उचल घोषित केली आहे. आंदोलनाचा दबाव वाढताच कारखानदारांना माघार घ्यावी लागत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. शेजारच्या जिल्ह्यातील कारखान्यांना लांब अंतरावरून ऊस नेऊनही 3,500 रुपये परवडतात, मग तुम्ही त्यांना मागे 1,000 रुपये खाणार का असा संतप्त सवाल समाधान फाटे यांनी उपस्थित केला आहे. साखर उद्योगातील काही साखर सम्राटांकडे नवीन कारखाने खरेदी करण्यासाठी पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांना योग्य दर देताना हात का आखडला जातोय असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. बोत्रे पाटील यांची 31, बबनराव शिंदे यांचे 6, अभिजित पाटील यांचे 6 तसेच इतर नेत्यांचे अनेक कारखाने उभे राहत असताना शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडत असल्याचे त्यांनी नमूद केलं आहे. दरम्यान समाधान फाटे यांची प्रकृती अधिकच गंभीर होत चालली असून शासन व प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर सोलापूर जिल्ह्यातील एकही साखर कारखाना चालू दिला जाणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे. शेतकरी संघटनांचे पदाधिकारी स्पष्ट शब्दात सांगत आहेत की कारखानदार जर दर न देण्यासाठी एकत्र येत असतील तर आता मात्र शेतकऱ्यांचा हक्काचा दर मिळवण्यासाठी सर्व संघटना एकत्र लवकरच येतील. थंडी, वाढलेला उत्पादन खर्च, कर्जबाजारीपणा आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे अधिकच अडचणीत असलेल्या ऊस उत्पादकांसाठी हे आंदोलन केवळ दरवाढीचं नसून तर अस्तित्वाच्या लढ्याचे प्रतीक बनले आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य तो तोडगा काढला नाही तर या आंदोलनाची ठिणगी लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु शेतकरी बंधूंनी यावर आपलं काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तसेच सरकार कर्जमाफी करेल की नाही की पुन्हा एकदा फक्त आश्वासनेच मिळतील. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या बाकी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील पाठवायला विसरू नका. सोबतच असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.